हे आहेत नवऱ्या मुलीचे भाऊ आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या दीदीच्या साखरपुड्याच्या हॉलवरती. तर हा होता लुक आमचा. तर कसा वाटतोय तुम्हाला लुक? याच्यावरती बाळाच्या ड्रेसवरती मोजडीही होत्या, पण तो त्याच्या पायातून निघत होता सारख्या चालताना, त्याला नाही कॅरी करता आल्या, सो काढून ठेवलेल्या होत्या. आणि आम्ही थोडंसं साईडला फोटोशूटसाठी जो लॉन तयार केलेला होता त्याच्यावरती फोटोशूट करण्यासाठी जेव्हा वेळ मिळाला मध्ये तेव्हा फोटोशूटसाठी आलेलो होतो. आणि त्याचे हे आहेत BTS. तर तुम्ही साखरपुड्यातले काही क्षण हे आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तर खूप एन्जॉय केलेला आहे बाळाने साखरपुडा. जितकं शक्य होईल तितकं बाळाला यावेळी म्हणजे लोकांमध्ये आणण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असते आणि तो माझ्याकडून सक्सेसफुल होत आहे. खूप इव्हेंट्स बाळाने लहान वयातच खूप इव्हेंट्स अटेंड केलेले आहेत आणि खूप छान वाटतंय. कारण ध्रुव जेव्हा लहान होता त्यावेळी मी जॉबमुळं मला खरंच त्याच्यासाठी वेळ मिळत नव्हता, पण या बाळावेळी मी तसं नाही केलेलं होतं आणि त्याला खूप इव्हेंट्सला मी घेऊन जाते. अगदी म्हणजे वेळात वेळ काढून मी त्याला इव्हेंट अटेंड केलेले आहेत आणि त्याला त्याच्या फॅमिलीसोबतही वेळ घालवायला मिळालेला आहे. गावाकडचीही आमची मंडळी आहेत आणि जो एंगेजमेंटचा केक होता तो त्याच्यासाठी ही रडारड होती आणि त्यानंतर खूप रडल्यानंतर त्यानं केक खाल्लेला आहे दादाने आणि बाळानंही केक खाल्लेला आहे. त्याला आधी पहिल्यांदा टेस्ट करून बघितला, नंतर आवडला त्याला, त्याने खाल्लेला होता. आणि हा होता आमचा लुक. आणि तेवढ्यातच आम्हाला फोटोशूटसाठी बोलावलं होतं, सो आम्ही तसाच केक ठेवून फोटोशूटसाठी गेलेलो होतो. आणि ही आहे आमची फॅमिली. खरं तर फोटोशूट हा खूप इव्हेंट असतो, आपल्याला खूप वेटिंग करावं लागतं फोटोशूटसाठी आणि त्यातूनच आमचा हा नंबर आलेला होता फॅमिलीचा फोटोशूटसाठी. अशी केलेली होती आम्ही धमाल साखरपुड्यामध्ये. तर खूप एन्जॉय केला आम्ही हा दिवस. आणि साखरपुड्याच्या निमित्ताने एक आठवडा आम्ही गावीच होतो आणि गावीही खूप धमाल केलेली होती. आणि खरं त्याचं शूट करण्याचं साखरपुड्याच्या तयारीमध्ये त्या शूट करणं नाही जमलं, पण खरंच या निमित्ताने आमची सगळी फॅमिली एकत्र आली होती खूप दिवसांनंतर आणि खरंच खूप धमाल केली. आणि हा होता माझा लूक, माझी हेअरस्टाईल. तर याचं सगळं क्रेडिट जातं माझ्या बहिणीला, कारण तिने हे वेळात वेळ काढून ती साखरपुडा अटेंड करण्यासाठी आली होती आणि तिने हे शूट केलेलं होतं. नाहीतर हे काही शक्य झालं नसतं, कारण आम्ही सगळेच खूप बिझी होतो तयारीमध्ये, कारण साखरपुडा आमच्याकडे होता ना, आम्ही मुलीकडचे होतो. आणि मीनवाईल पिल्लू, ह्या 2 पिल्लूंचं त्यांना थोडंसं बोर झालेलं होतं आधीमध्ये, तर ते इथं बसून वेट करत होते की काय एन्जॉय करायला मिळतं आहे. तेवढ्यात आमच्या पिल्लूला केळी सापडलेली होती आणि त्याने त्या केळीवर ताव मारलेला होता. तर ही पिल्लूची होती मावशी, की जिने हे सगळं शूट केलेलं होतं आणि तिचीच कृपा म्हणून हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत आहे. तर थँक्स टू PJ की हा व्हिडिओ शूट केला आणि खरंच खूप मदत झाली बाळाला सांभाळायलाही पूर्ण प्रोग्राममध्ये. नाहीतर बाळाने सुरू केलेलं होतं की माझे केस, हेअरस्टाईल सगळे फुलं वगैरे ओढायला. आणि हा जो प्रोग्राम होता धुराचा, इथे सगळीच छोटी मुलांनी खूप एन्जॉय केला आणि फोटोशूटसाठी सगळे आलेले होते इथं. आणि पिल्लूची खूप धडपड चालू होती, त्यातूनच आमचा प्रयत्न की फोटोशूट करायचा, बाळाची हौस. पण त्याचं काय ते त्याचं खेळण्यातच लक्ष होतं सगळं. त्यातूनही आमची धडपड, प्रयत्न सुरूच होते फोटोशूट करण्याचे. आणि त्याला खूप नवीन नवीन गोष्टी दिसत होत्या आणि बाळ खूप एक्सप्लोअर करत होतं ते हॉलवरच्या गोष्टी. ते सिंहासन स्पेशली त्याला खूप आवडलं होतं आणि तो ते एन्जॉय करत होता. आणि केळी म्हणजे त्याचा जीव की प्राण. केळीही त्याने खूप एन्जॉय खाल्लेलं होतं आणि ड्रेस खराब करायला अशी भीती वाटत होती आणि काढून घेण्याचं प्रयत्न होता. लहान मुलांना जेव्हा तुम्ही अशा फंक्शन्सना घेऊन जाता तर फंक्शनमध्ये पूर्ण दिवस जातो आणि ही लहान मुलं कधी कधी बोर, इरिटेट होऊ शकतात, कारण हे मोठ्यांचे फंक्शन्स त्यांना इरिटेट करू शकतात, कारण त्यांना एंटरटेन होईल अशा काही गोष्टी तिथं नसतात बऱ्याचदा. तर काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याची गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ड्रेस खराब होऊ न देता त्यांना
त्यांना अशा गोष्टी खायला द्याव्या लागतात. त्यासाठी सोबत कुणीतरी असावं आणि अधूनमधून त्यांना बाहेर अगदी मोकळ्या हवेतून नेऊन आणावं लागतं. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांचे डायपर चेंज वेळोवेळी करावे लागतात, नाहीतर ते त्यांना थोडंसं इरिटेट होऊ शकतं तिथं, कारण आपण त्यांना सतत उचलून घेत असतो आणि मोस्टली मुलांना सतत उचलून घेतलेलं नाही आवडत. त्यांना सतत स्वतःहून खेळायला गोष्टी आणि फिरायला आवडत असतात. तर या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा ठिकाणी त्यांना थोडंसं मोकळं, जिथे मोकळी हवा असेल, जागा असेल, अशा ठिकाणी त्यांना थोडंसं अधूनमधून मोकळं सोडायला पाहिजे. तर हेच बाळाला हे जे चेअर होती, जे सिंहासन होतं ते तिथलं नवरा नवरीचं, तर हे त्याला खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं होतं आणि त्याच्यासोबत तो बराच वेळ इन्व्हॉल्व झाला होता. मेनवाईल तो कार्यक्रम सुरू होता, तो इथं थोडासा म्हणजे बिझी राहिलेलं होतं बाळ. थोडंसं पेटपूजा झालेली होती, खायलाही दिलं होतं आणि हात वगैरे पुसून व्यवस्थित स्वच्छ त्याला केलं होतं, याचीही खबरदारी घेतली होती. आणि सोबतच त्याला थोडं थोडं खाली सोडून खेळायला दिलेलं होतं. आणि अशा प्रकारे म्हणजे त्याची मावशी होती सोबत म्हणून हे थोडंसं इझी गेलं. नाहीतर मग आपण खूप आवरलेलं असतं, आपला लूक, आपले कपडे, हेअरस्टाईल म्हणजे हे याची काळजी घ्यावी लागते सोबत लहान मुलांसोबत, कारण बाळानेही तसंच केलं होतं. तो जर बाळ इरिटेट होऊन जास्तीच रडायला लागलं तर आपला लूक खराब होऊ शकतो. तर याच्यासाठी आधीच तयारीत राहायला हवं. बाळाची पूर्ण खाण्यापिण्याची, डायपरची आणि त्याला इरिटेट, बोर होणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊन, खबरदारी घेऊनच बाळांना फंक्शनमध्ये न्यायचं असतं. आणि त्यांनाही ड्रेसअप असा हवा की ते नवीन ड्रेस त्यांना टोचणार नाही. तर अशाच मी हॉलच्या बाजूला हा लॉन तयार केलेला होता. इथे थोडंसं बाहेर मोकळ्या हवेत थोडंसं फोटोशूटसाठी बाळाला आणलेलं होतं. माझंही फोटोशूट झालं आणि बाळालाही थोडं मोकळ्या हवेत फिरल्यासारखं झालं, त्यामुळं खूप इझी झालं. आणि ज्यावेळी हा नवीन ड्रेस होता, मोस्टली ड्रेसबद्दल जी खबरदारी घ्यायची असते ती अशी की मी आतून त्याला म्हणजे टी शर्ट थोडासा सॉफ्टवाला रेग्युलर यूजचा जुना टी शर्ट मी त्याला आतून घातलेला होता, जेणेकरून हा नवीन ड्रेस त्याला रॅशेस होणार नाहीत. कारण मी मागच्या वेळी ध्रुवच्या वेळी बघितलेलं होतं की ध्रुवला मी कॉटनचा कुर्ता पायजमा आणलेला होता, तर त्याला तो पूर्ण नवीन ड्रेस जसाच्या तसा मी यूज केलेला होता पंढरपूरमध्ये गेल्यानंतर. तर त्याला काखेत रॅशेस झाले होते लाल आणि ते इरिटेट होतं मुलांना. सो तेव्हापासून मी ही खबरदारी नक्की घेते की जेव्हा केव्हा फंक्शनला जायचं असतं आणि नवीन ड्रेस बाळांना यूज करायचा असतो, तर त्या ड्रेसच्या आतून आपला रेग्युलर टी शर्ट आणि म्हणजे टी शर्ट तरी नेहमी हवा, जेणेकरून त्यांना अंडर आर्म्समध्ये रॅशेस होणार नाहीत आणि डायपरचेही रॅशेस होणार नाहीत, याचीही खबरदारी नक्की घ्यावी. असं ही खबरदारी घेतली तर बाळ जास्ती रडून असं इरिटेट होत नाही आणि आपल्या फंक्शन म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. तर अशा प्रकारे मी थोडंसं फोटोशूटही केलेलं होतं, त्याला बाहेर अधूनमधून फिरवायला मोकळ्या हवेत घेऊन येत होते. नंतर जो केक कटिंगचा हा जो इव्हेंट होता, इथे जो हा दुराचा फंक्शन होता, इथेही फोटोशूट करायला सगळी मुलं अशी एक्सायटेड होती. खूप छान असं इव्हेंट झालेला होता. एंगेजमेंट खूप सुंदर अशी झालेली होती आणि हा खूप मेमोरेबल डे होता. बाळानेही खूप एन्जॉय केला. नंतर त्यांच्या मनाचाही विचार करून थोडंसं बाहेर हवेतून फिरवून आणल्यानंतर तो तिथं छान रमत होता. तर बाळाची पूर्ण खबरदारी घेऊन आम्ही त्याला हा पूर्ण दिवसाचा जो फंक्शन होता तो अटेंड केलेला होता. तर हा खूप मेमोरेबल असा इव्हेंट बाळाच्या दीदीचा एंगेजमेंटचा दिवस होता. तर तो खूप एन्जॉय करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो होतो. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न मुंबईला आलेलो आहे. तर सकाळची वेळ होती आणि ही फुलवाले आलेले होते स्टॉपवरती आणि खूप सुंदर अशी फ्रेश फुलं मन प्रसन्न करणारी होती आणि आम्ही सगळे असे आवरून, थंडीचा दिवस आहेत सो थंडीने थोडीशी कुडकुडत होतो आणि अशा प्रकारे आम्हाला बस मिळालेली होती. बॅकसीटला बाळाचे पप्पा बसलेले होते आणि त्याच्या पुढे आम्हा तिघांनाही सीट मिळालेली होती. आणि कालचा गजरा शिल्लक होता, तो मी आज यूज केलेला होता,
कारण काल मी हेअरस्टाईलसाठी फुलं वापरली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गजरे हे फेडेड होत म्हणजे सुकतात. त्यामुळं मी हे फुलं जी होती आर्टिफिशियल फ्लॉवर्स हेअरसाठी यूज केलेले होते. आणि आमचं हे पिल्लू बसमध्ये खाण्यासाठी आम्ही जे लाडू बनवले होते घरी एंगेजमेंटमध्ये देण्यासाठी तिकडच्या लोकांना, तर ते लाडू मी इकडे आणलेले होते बाळांना खाण्यासाठी. आणि पिल्लूने मला काही लाडू खाऊन दिला नव्हता. दोन्ही हातात 2 लाडू घेऊन पिल्लू लाडू सोडायलाच तयार नव्हतं आणि पूर्ण लाडू खाल्लेला होता. त्याने सुरू केलेलं होतं. लाडूही खूप छान आणि टेस्टी झालेले होते. आणि नंतर जेवणासाठी जेव्हा बस थांबलेली होती, ध्रुवने पावभाजी घेतलेली होती, ती अर्धीच ठेवून पाव संपल्यानंतर तो निघून गेला. नंतर मी हे चपाती भाजी आणलेली होती, तर पावभाजीसोबत मी चपाती ट्राय केली. हे कॉम्बिनेशन थोडंसं वियर्ड वाटेल. आणि वडापावही गरमागरम खूप टेस्टी होता. आणि नंतर चहाही घेतलेला होता. तर अशा प्रकारे जेवण थंड झालेलं होतं, त्यामुळे हे थोडंसं गरमागरम कॉम्बिनेशन आम्ही ट्राय केलेलं होतं मिक्सअप. आणि छान झालं लंच झाल्यानंतर बसमध्ये पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती. तर बाळ थोडंसं स्टेबल झालं होतं, एक झोप काढून उठलेलं होतं आणि ते आता पप्पांनी त्याला घेतलेलं होतं. आणि मीनवाईल त्याची ही केस अशी उडत होती बसमध्ये वाऱ्यासोबत. खूप छान वाटत होतं. आणि आता लवकरच आम्ही त्याचं जावळही काढणार आहोत. नेक्स्ट मंथमध्ये शक्यतो मुहूर्त बघून ट्राय करणार आहोत. तर हे पिल्लू असं खेळत होतं बसमध्ये. आणि बसमध्ये खूप लोक म्हणजे जे सहप्रवासी होते त्यांनीही खूप बाळाला घेतलेलं होतं, बोलवत होते. खूप छान असं म्हणजे एंटरटेनिंग प्रवास झाला आमचाही, कारण सहप्रवासीही आमचे खूप छान होते. 2 आजी आजोबा होते, तेही बाळाला खूप छान खेळवत होते. आणि 2 दीद्या होत्या, त्याही खूप छान त्याला खायला वगैरे देऊन खेळवत होत्या. सो प्रवासात त्याने यावेळी थोडं दमवलं नाही, कारण प्रवास लाँग रूटचा होता. जवळजवळ 5-6 तासांचा प्रवास होता हा. सो कपडेही मी त्याला प्रवासात नेहमी रोज वापरायचे कपडे घालते, कारण नवीन कपडे प्रवासामध्ये मी नाही यूज करत, जेणेकरून त्याला कम्फर्टेबल फील होईल. आणि अशा प्रकारे आम्ही संध्याकाळी 4 वाजता पोहोचलेलो होतो घरी. आणि हे आम्ही साहित्य आणलेलं होतं. दादाने लॉक काढून बाळाला कधी घरी जाईन ते खुश झालेलं होतं बाळ. आणि घरी आलेलं होतं, पहिल्यांदा एंट्री त्यानंच केली घरामध्ये. आणि त्याला खूप 1 आठवड्याचा कालावधी गेल्यानंतर आम्ही घरी आलो आहे, त्यामुळे तेही खूप एक्सायटेड होतं घरी त्याच्या वस्तू, त्याची खेळणी ते बघायला आणि हे करायला ते लागलेलं होतं. तर गावीही खूप एन्जॉय केला होता त्यांनी, पण मलाच व्हिडिओ करणं हे जमलं नाही, तयारी करण्यात बिझी होतो. आणि पहिल्यांदा त्याला त्याच्या सायकलवरती बसायला आवडलं. इथंही त्याला यायला आवडलं. थोडीशी मला वाटलं की घरच्यांची आठवण वगैरे काढेल, पण आम्ही आता लवकरच पुन्हा आणि गावी जाणार आहोतच. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये कदाचित जावळाचा व्हिडिओ येऊ शकतो. आणि हे होतं माझं डिनर. संध्याकाळी मी चपाती, गवारीची भाजी, वांग्याची आमटी जे की मी गावाहून आणलं होतं, आणि गरमागरम चपाती ध्रुवला आणि त्याच्या पप्पांना जेवायला दिलेली होती. आणि दोघंही जेवले.